नवापूर तालुक्यातील टीम ट्रस्ट प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक येथे बाल आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। दिनांक 30/1/2025 व 31/1/2025 रोजी या 2 दिवसात कार्यक्रम झाला। या उपक्रमात सर्व शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष वळवी, उपाध्यक्ष रणजित गावित तसेच टीम ट्रस्टचे संस्थेचे सचिव सुधाकर वसावे, सुपरवायझर सुधीर कोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार, केंद्र प्रमुख बकाराम गावित, गावाचे लोकनियुक्त सरपंच आरसी गावित, उपसरपंच आलू गावित तसेच गस बँक संचालक वसंत गावित, मुख्याध्यापक भगवान सोनवणे, राजेंद्र गावित, प्रवीण राजभोज, चंद्रकांत पाटील, हिरालाल पाटील हे उपस्थित होते। सरपंच आरसी गावित यांनी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात प्रथम क्रमांक तालुक्यात आणला। त्या शाळेचं चंद्रकांत पानपाटील पांघरान यांचे अभिनंदन केले तसेच जगदीश भदाने यांचे अभिनंदन केले। तसेच शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा जिल्ह्यात निवड झाली। विद्यार्थिनी जॉयसी गावित यांचे उपसरपंच आलू गावित यांनी अभिनंदन केले। मनोगत शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार ताई साहेब यांनी तसेच सुधाकर वसावे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आरसी गावित यांनी चांगले शिका, व्यसनापासून दूर रहा, पालकांनी आपल्या पाल्याला सांभाळा, शिक्षणावर खर्च करा, आवश्यक नसलेल्या हट्ट पुरवू नका असले मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश भदाने यांनी केले व उपक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र शेवाळे, मिलन वसावे, परती गावित, रेखा तमकणे, प्रियंका गावित, विशाल गावित, रणजित गावित, संगीता गावित, रेमू गावित यांनी सहकार्य केले। सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। प्रस्तावना प्रवीण ठिगळे मुख्याध्यापक यांनी केले। ते संपूर्ण उपस्थित झाले म्हणून गावाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। खरं तर माझं शिक्षण सुद्धा प्राथमिक शिक्षण जे होतं ते या शाळेतच झालं। त्यावेळेस ही शाळा होती कोलार होती आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा या शाळेमध्ये काही नाटिका सादर करायचो आणि ती प्रथा आणि हे सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो कार्यक्रम आहे हा आजपर्यंत सुरू आहे, याचा आनंद आज आम्हाला आहे। आणि खरं तर आनंद वाटतो की या टीम ट्रस्ट शाळेमध्ये जेव्हा आम्ही पहिलीपासून आलो, जे सर होते ज्यांनी आम्हाला घडवलं आणि आमच्या जीवनामध्ये ज्यांनी शिस्त दिली आणि त्यामुळे खरं तर व्यसनमुक्ती सारखे उपक्रम राबवले जायचे आणि म्हणून आज मला तरी कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, दारू गुटखा काय असेल या प्रकारचं कोणतंही व्यसन मी करत नाही। आणि हे एक लहानपणी मला ही शिकवण इथून मिळाली म्हणून आज मी घडलो आणि गावकऱ्यांनी या गावाचा सरपंच केला। हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे। लहान मुलांना मी शुभेच्छा देणार की आपले कलागुण आपण सादर करावे। या कलागुणांमार्फत जे सुप्त गुण आहेत ते आपण दाखवत असतो, कारण ते दिसत नाही आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ते दाखवत असतो की आज समाजामध्ये आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेत असताना व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आम्ही नवापूरला बघत असतो की जी मुलं 10वी 12वी 8वी मध्ये सुद्धा असतील, हे मुलं सहज दारू, गुटखा, गांजा या सर्व व्यसनांचे अधीन झालेले आहेत। आम्हाला खूप वाईट वाटतं की या वयामध्ये आपली मुलं या व्यसनाधीन झालेले आहेत आणि म्हणून जेवढी जबाबदारी गावाची आम्ही पदाधिकारी म्हणून आमची आहे तेवढीच जबाबदारी
पालकवर्गाची सुद्धा आहे. कारण आपला मुलगा शाळेतून आल्यावर कुठे जातो, रात्री किती वेळा आपल्या घरातून बाहेर राहतो, ही बघण्याची जबाबदारी पालकांची आहे. आणि ती आपण बघितली तर नक्कीच आपला विद्यार्थी चांगलं शिक्षण घेईल. शिक्षक वर्ग जो आहे ते निश्चितपणे आपल्या मुलाला शाळेत आल्यानंतर घडवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण योगदान मग गुणवत्ता वाढीची असेल, कौशल्य विकास असेल, या संपूर्ण जे शिक्षण द्यायचं आहे ते पूर्णपणे देत असतात. परंतु आपली पालकांची जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलाला घडवलं पाहिजे, व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे, तेवढी ताकीद सुद्धा दिली पाहिजे. आज काय झालंय की मुलांना जर शिक्षक रागवले तर मुलगा सांगेल मला शिक्षकांनी मारलं, लगेच आपण येतो आणि त्या शिक्षकांची तक्रार करतो. पण आमच्या वेळेमध्ये आम्हाला खूप मारायचे, तरी सुद्धा आम्ही घरी जाऊन सांगत नव्हतो की आम्हाला खूप मारलं शिक्षकांनी. मारल्यावरच आपण शिकत असतो. आणि म्हणून जास्त खूप वेळ झाला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जे विज्ञान युग आहे, या युगामध्ये आपण वावरत असताना आपल्या ज्या गुणांना आपण वाव दिला पाहिजे, त्याला वाव देण्याची संधी सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी आहे. एकच वेळ असतं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक लेकराला. वयाचे 6 वर्ष होत नाही त्यापासूनच, आणि ते आहे मोबाईल. आणि मोबाईलवर ते एवढे खेळतात, आपल्याला तेवढं माहीत राहत नाही एवढं मोबाईल मधल्या गोष्टी त्यांना माहिती असतात. परंतु शारीरिक व्यायाम हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि काही कलागुण विद्यार्थ्यांमध्ये लपलेले असतात, असे सुप्त गुण आपण याच्याद्वारे पाहत असतो. आणि अशाच या कला, नृत्य कला असो किंवा गायन कला असो, वाद्य कला असो, नाट्य कला असो, अशा ह्या एक अविभाज्य घटक आहे शिक्षण विभागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधल्या. आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्या कलागुणांना सुद्धा वाव मिळावा, त्यांना सुद्धा कुठेतरी जाऊन अशी संधी उपलब्ध व्हावी. आणि ही संधी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये क्लासद्वारे त्यांना देण्यात येत असते. आणि ते कॉम्पिटिशनमध्ये होतात. डान्स इंडिया सारखं कॉम्पिटिशन आहे, सारेगमा सारखे कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये ते भाग घेत असतात. तसं त्यांना घडवलं जातं. परंतु आपल्या परिसरामध्ये तशी परिस्थिती नाही. परंतु त्यांच्याकडे जे उपजत गुण आहेत त्या उपजत गुणांना या ठिकाणी संधी मिळावी, आणि या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागे काही काल आम्ही बाल आनंद मेळावा हा सुद्धा घेण्यात आला. आणि याच्यातून विद्यार्थ्यांची जी व्यावहारिक दृष्टिकोन आहे, त्यांचा व्यापाराची जी बुद्धी आहे आणि फायदा नफा तोटा हा जो व्यवहार आहे विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी एक बाल आनंद मेळाव्यामध्ये त्यांचे स्वतःचे स्टॉल लावून एक खूप आनंद त्यांनी घेतला. आनंदाचा सोहळा आहे. खरंच सगळ्यांना आनंद झालेला आहे ना, दिसतोय मला, मी आल्याबरोबर बघितलं. खरंच आनंदाचा सोहळा आहे, स्नेहाचा आहे, पावित्र्याचा आहे, मुलांच्या अभिव्यक्तीचा आहे, संस्काराचा आहे, सामाजिक सांस्कृतिक ठेवीचा आहे. आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेचे जे शिक्षक वृंद आहे, मुख्याध्यापक आहे, यांनी मुलांना खूप चांगली संधी दिलेली आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रम या शाळेमध्ये घेतले जातात. मुलांची गुणवत्ता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, त्यांना लेखन वाचन गणन येणे, एवढंच मुलांची गुणवत्ता मर्यादित नसते, तर त्या सोबतीलाच मुलांमध्ये असलेलं वेगवेगळं जे स्किल आहे, कौशल्य आहे, त्याचा सुद्धा विकास होणं, त्या बाबतीत सुद्धा मुलं व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं, त्यांची सृजनशीलता विकसित होणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. हे उपक्रम राबवणारे जे शिक्षक, मुख्याध्यापक,
संस्था चालक बंधू भगिनी आहे, यांचं मी सगळ्यात आधी कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते आणि त्याच्यासोबतच त्यांना सहकार्य करणारे गावकरी पालक यांचं सुद्धा मी अभिनंदन करते आणि त्यांना पण धन्यवाद देते. हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर.